गगन भैती नजर जाची पहाड सम विशाल गाया दगदगता सूर्य ही झुकतो वंदितो धुमा प्रथम प्रभू शिवराया सर्वांना सर्वप्रथम प्रेमाचा गोडाचा नमस्कार सेमी फायनल 2 ला आपण सुरुवात करतोय दोन अनुभवी पंच आता कबड्डीचा धावा घेत आहेत एका बाजूने सलीम शेख सर दुसऱ्या बाजूने आपण स्वप्नील कपिले सरांना पाहणार आहोत दोनही पंचांना मनापासून ह्या मानसाठी शुभेच्छा चला प्रशांत गायकवाड सर तुम्ही देखील आता मायक्रोफोन जवळ घ्या कारण मॅच देखील आता महत्वपूर्ण असणार आहे एक जबरदस्त मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे विजयजी केदारी आमच्या समवेत तिथे आता समालोचन कक्षामध्ये जोडले जाणार आहेत सेमी फायनल 2 साठी त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत हॅलो तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत जातोय आपण मॅचच्या दिशेनं साई श्रद्धा क्रिकेट संघ कुडे बुद्रुक आयोजित 10व्या वर्षामध्ये क्रिकेटची परंपरा येत असताना आपण पाहतो नामांकित 2 संघ एकमेकांच्या विरोधात येतात तर पहा क्रीडा रसिकांनो आपण भारतभरातली सर्वात मोठी गाव चॅम्पियन स्पर्धा पाहतो जिथे जर पाहिलं तर 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत एका बाजूला अनिल शेठ गोपाळे उल्हास शेठ कामठे यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करत असताना पहा मनोहर पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न तडमॅन बीट होत आहेत एक धाव येताना पाहायला मिळते आणि पहा हलक्या हलक्या पावलाने एक सिंगल धाव घेतली पहिली धाव स्कोरबोर्ड होती येताना आपण या ठिकाणी पाहतो टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम जो मात्र इथे रंगला गेला मैत्रावरती पीजी इंडियन्स सायल माऊली साहिल माऊली वॉरियर्स या 2 संघांदरम्यान ही मातब्बर लढत गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात मनोहर पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो निर्जन स्थळी बॉल टप्पा घेत असताना पाहायला मिळतो रक्तदान करा नेत्रदान करा पण क्रिकेटमध्ये जीवदान नको असं म्हटलं जातं जीवनदान प्राप्त होईल याचबरोबर पुन्हा एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 2 धावा स्कोरबोर्ड होती और नंबर 1 चा खेळ मैदानावरती आपण पाहतो जिथे मनोहर प्रदीर्घ टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असणारा हा नामवंत गोलंदाज आज कशा प्रकारची कामगिरी करतोय ना हे आपल्याला पाहायचंय KPL या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अकुट टप्प्याचा बॉल पुल केला शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल ब्युटिफुल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ सलीम सरांचा इशारा येतो 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप येतोय चौकार पाच स्कोरबोर्डवरती धावसंख्या 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत रोहन भन्नाट फॉर्मात येताना पाहायला मिळत आहेत प्रचंड ताकद आहे खरं तर रोहन यांच्याकडे संत ज्ञानेश्वरांची एक शानशिव आहे भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये तुमच्याकडे जर ताकद नसेल तर क्रिकेटमध्ये तुम्हाला महत्त्व नाही पुन्हा एकदा उलटा फटका पहा डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत बॉल पुढे चाललाय 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत वेगवान 2 धावा आल्या बँड कोऑर्डिनेशन जबरदस्त समन्वय चांगला साधला 2 धावा आल्या संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते रन स्कोरबोर्ड होती 8 धावा ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू असताना जिथे मनोहर प्रदीर्घ अनुभव असणारा हा नामवंत गोलंदाज
त्यासाठीच टेनिस बॉल क्रिकेट असं आयुष्यामध्ये सांगितलं जातं, एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभवासारखा दुसरा गुरु नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर निघतो. अतिशय कमालीचा चेंडू, काहीच समजलेलं नाहीये रोहन यांना. पंचांकडे थोडीशी दाद देखील मागितली जाते, पण पंच अतिशय तटस्थ आहेत. दीपकजी पिळगावकर सरांचा हा संपूर्ण स्क्वॉड, जिथे महाराष्ट्रभर सर्वाधिक व्यस्त पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. याचबरोबर हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जातो आणि पहा पंचांचा इशारा. पुन्हा एकदा अवांतरचा अतिरिक्त धाव येते. विना सायास विना कष्ट धावा इथे खर्च होताना पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर एक एक धाव तुमच्यासाठी गरजेची असते, एक एक धाव महत्त्वाची असते. फिल्डिंग करत असताना ती तुम्हाला डिपेंड करावी लागते, बॅट्समनला ती बनवायची. इथेच खरं तर दोन्ही संघांचा कस लागेल. गतीमध्ये परिवर्तन, गतीच काढून घेतली या बॉलची. क्षेत्ररक्षक डीप मध्ये काव कॉर्नरवरून जोबरती बॉलवरती पोहोचतायत. एक धाव आली, दुसरीला कॉल. बॅड कॉल झाला असता, पण पहा तुर्तास थांबवलं. योग्य निर्णय. आणि याचबरोबर मैदानावरती षटकाची समाप्ती होत असताना मनोहर यांच्या षटकामध्ये जेमतेम धावसंख्या खर्च होताना पाहायला मिळाली आहे. 10 धावा, डबल डिजिट ऑन स्कोरबोर्ड. विकेट गेलेली नाहीये. खरं तर आपण पाहतो दहाव्या प्रमाणामध्ये ही स्पर्धा येत असताना समस्त ग्रामस्थ कुडे बुद्रुक आदर्श गावाची ही आदर्श टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. सातत्यपूर्ण क्रिकेट काय असताना या स्पर्धेकडे पाहून आपण सांगू शकतो. अर्थातच आपण पाहतो उभ्या महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नावं गाजवणारी या परिसरातील, त्यामध्ये महेंद्र वर्तक यांचे मी जरूर नाव घेईल, जिम्मी मेदगे असतील, असे नामवंत खेळाडू 10 धावा धावपलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. आणि पहा समस्त ग्रामस्थांची ही क्रीडा स्पर्धा, जिथे जर विचार केला तर सर्वाधिक मोठी गाव चॅम्पियन भारतभर जर कुठली असेल तर या स्पर्धेचा जरूर नामोल्लेख होईल. अतिशय निसर्गरम्य वातावरण, त्याचबरोबर क्रिकेटच्या माध्यमातूनही हा परिसर प्रसिद्ध आहे. आणि पहा जर मैदानावरती पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जेमतेम 10 धावा येताना पाहायला मिळाल्या. गोलंदाजच्या माध्यमातून ओव्हर नंबर 2 मध्ये राजू आलेत. रोहन यांच्यासाठी हा बॉल समजलेलाच नाहीये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडा पुढे टाकला, त्याला तिकडून जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. मागच्या षटकामध्ये मला वाटतं एक चौकार ठोकला, आक्रमक रुपये दाखवलं, पण या षटकामध्ये जर पाहिलं तर अतिशय थंड डोक्यानं रोहन खेळताना पाहायला मिळत आहेत. जसं की ते एस्किमोच्या बर्फाळ प्रदेशातून आलेत. इतकी शांत बॅटिंग करताना मैदानावरती आपण पाहतो. टीमची धावसंख्या धावपलकावरती 10 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतील. पुलअप लेनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, लाईन परफेक्ट. आणि याचबरोबर आणखीन एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये विचार जर केला तर राजू यांना अक्षरशः आता विकेट किपरच दिसत आहेत की काय, असं चित्र स्पष्ट आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते, जकडून ठेवलं, पण रोहन यांनाही धावा जमवायच्यात, राजू यांना त्या रोखायच्यात. इथे जर पाहिलं तर गोलंदाजाचा कस लागला जातो, पण 2 चेंडूंवरती चर्चा तर गोलंदाज राजू यांची राहिली आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, गतीमध्ये परिवर्तन, रीड केला हा बॉल आणि त्याला पाठवलं डीप फाईन लेगच्या दिशेनं. दे धक्का, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 माउस ओव्हर द बाउंड्री रोप. साहिल माऊली वॉरियर्स टीमची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 14 धावा स्कोरबोर्ड होती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतो 2 चेंडू जरी निर्धाव आले, तिसऱ्या चेंडूवरती बरसतायत रोहन. ही खासियत आहे, ही स्ट्रेंथ आहे रोहन यांची. जास्त काळ संयम चालत नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कमीत कमी षटकांचे सामने आणि सर्वाधिक फास्टेड क्रिकेट म्हणून टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहिलं जातं. पहा असा टेनिस बॉल क्रिकेटचा आदर्श गावाची, अर्थातच साई श्रद्धा क्रिकेट संघाची ही क्रिकेटची स्पर्धा. अकुट टप्प्याचा बॉल परत एकदा ऑन फील्डच्या वरून फटका सजवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर बॉल वरती येत आहेत. पुन्हा एक सिंगल धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. महाराष्ट्रभर जर विचार केला तर या स्पर्धेचा जरूर गाजावाजा होताना पाहायला मिळतो. क्वचितच अशा स्पर्धा आहेत ज्या नितांत चालू आहेत, सातत्यपूर्ण चालू आहेत. त्यामध्ये याही स्पर्धेचा जरूर उल्लेख 10व्या पर्वामध्ये येत असताना समस्त ग्रामस्थांची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिच्यावरती उभ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष लागलं. लक्षवेधी मॅच, बिग फाईट. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील राजू पुन्हा एकदा. या वेळचा बॉल पायावरती करण्याचा प्रयत्न. तदनंतर आपण पाहतो डिफेन्स केला, एकदा येताना पाहायला मिळते. आणि तदनंतर आपण पाहतो सिंगल बरोबरच संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती.
मावळ मातीचा मराठी मनाचा महाराष्ट्र, अर्थातच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. धापलकावरती धावसंख्या 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी महाराज, अर्थातच धर्मरक्षक संभाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी 7 शतक नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाची मदत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं. तर 16 धावा धापलकावरती आहेत. या वेळचा बॉल पुन्हा एकदा कुठलीही छेडछाड केलेली नाहीये. लेट पण थेट अंपायर कॉल येतो आमच्यापर्यंत. हा व्हाईट बॉल अवांतर. पाच समोरच जर पाहिलं तर उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच विचार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तर मित्रांनो, छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो, जीव वाहतो, जीव रक्षितो ऐसा राजा. पंचाचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल अवांतर. संघाची धावसंख्या परत एकदा वाढताना पाहायला मिळते. रन स्कोरबोर्ड होते आपण पाहतो 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड होती लावल्या गेल्यात. टेनिस बॉल क्रिकेटचं आणि युद्धाचं मैदान यामध्ये बरंच काही साम्य आहे. कुठली गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही क्रिकेटच्याही मैदानावरती आणि युद्धात देखील. दोन संघांदरम्यान ही लढत. पीजी इंडियन्स, साहिल माऊली वॉरियर्स. इथे पहा राजू, थोडीशी गोलंदाजी जर पाहिली तर बॉल इथे जर पाहिलं तर हवेत जातो. शतरक्षक खाली येताना पाहायला मिळत आहेत. बॉडी बॅलन्स नाही करू शकलेले, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा काय वेगाने धावले अक्षरशः स्ट्रायकिंग एंडला रोहन. खरं तर ज्या वेगाने रोहन मैदानावरती धावला ना, कदाचित भारतीय धावपटू मिल्खा सिंग जर ही मॅच पाहत असेल तर कदाचित तोही थोडासा आश्चर्यचकित होईल की माझ्यापेक्षा वेगवान धावणारा भारतीय आणि दुसरा धावपटू साहिल माऊली वॉरियर्स संघाचा हा कोट इतक्या वेगाने रोहन मैदानावरती धावले. 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. याचबरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकांमध्ये जेमतेम धावसंख्या 10ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे. विकेट की फॅक्टर ठरू शकतो, विकेट गेलेली नाहीये. 20 धावा स्कोरबोर्ड होती. यस अनिल, गोलंदाजी मार्ग होती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. त्यामध्ये आपण पाहतो नोकरी धंद्या व्यवसाय निमित्त इथले काही ग्रामस्थ मुंबई पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. नोकरी धंदा व्यवसाय ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून क्रिकेटवरती नितांत प्रेम करणार. खरं तर ह्या गावचेच एकतेचं प्रतीक ही स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून हे सर्व ग्रामस्थ पुन्हा एकदा जे मात्र एकत्र येताना पाहायला मिळतात. विचारांची देवाणघेवाण होती आणि आपल्या गावाची प्रगती कशी होईल याच्याकडेही जास्त लक्ष दिलं जातं. अशी ही एकतेची प्रतीक असणारी नामवंत क्रिकेटची स्पर्धा 10व्या वर्षामध्ये येत असताना आपण पाहतो उंच पुरे गोलंदाज अनिल जे गोपाळे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. संघाची अक्षरशः संघ मालक आहेत. कॅप्टन लीड टू फ्रंट यासाठीच म्हणलं जातं. रोल महत्वाचा असेल. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि लेंथ बॉल रीड करू शकलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस विचार जर केला तर गणेश यांच्यासाठी हाही चेंडू डॉट येतो. प्रत्येक निर्धाव बॉल जिथे निर्णायक आहे. जबरदस्त गोलंदाजी अनिल गोपाळे यांच्या माध्यमातून. पहा अप्रतिम कामगिरी आहे. ज्या प्रकारची कामगिरी केली जाते इथून मागच्या काही षटकांमध्ये राजू यांनी भरपूर प्रभावित केलं. सध्याच्या घडीला 30 परिस्थिती अनिल गोपाळे इथे निर्माण करतायत. पण पहा दुसऱ्या बाजून गणेश यांचा विचार केला तर थोडेसे स्ट्रगल करतायत. धावा त्यांनाही जमावायच्यात. अगो टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. पहा गुड लेंथ वरचा बॉल. पुन्हा एक चेंडू निर्धाव येतो. काय कमालीची गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. सलगचा हा 3रा चेंडू निर्धाव आलाय. अतिशय अप्रतिम कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धापलकावरती धावसंख्या स्थिर आपण पाहतो 20 धावा. पण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं ना मित्रांनो, एक षटक देखील काफी असतं तुमची परिस्थिती बदलण्यासाठी. 4था चेंडू आपल्याला पाहायचा आहे जिथे अनिल गोपाळे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव येते. दुसऱ्या धावेला कॉल आणि आपण पाहतो 2 धावा सहजरित्या कंप्लीट.
2 धावेंबरोबरच संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल, जाऊन पोहोचेल आता स्कोर बोर्ड होती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची निर्धारित ही मॅच, म्हणजे इथे जास्त काळ संयम चालणार नाहीये. आक्रमण हे तुम्हाला करावंच लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तोही संघ मात्रभर पाहायला मिळतो. 22 धावा स्कोरबोर्ड होती, विकेट गेलेली नाहीये. विकेट हा की फॅक्टर या मॅच मध्ये ठरू शकतो. पण पहा दुसऱ्या बाजूला काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे, जबरदस्त. खोलवर टप्प्याचा बॉल, परत एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग चांगली, पुन्हा एक धाव प्राप्त होतीये. एका धावे पाठवतो संघाची धावसंख्या परत एकदा वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता भगवान तंत्र. इथे जर एखादा कॅच घेत असेल आणि नशिबान त्यांच्यापर्यंत एखादा झेल गेला आणि त्यांनी तो झेलला तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सोमा धंद्रे आणि वैभव घुंगे यांच्या माध्यमातून थँक्यू. 23 धावा. डान्सिंग विकेटवरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, जिथे अनिल गोपाळे प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. नामवंत गोलंदाजचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये निर्धारित मला वाटतं फक्त धावा आल्या 3 धाव्यांचा दुष्काळ. 3 षटकं संपतायत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती प्रथमतः बॅटिंग करत असताना साहिल माऊली वॉरियर्स जाऊन पोहोचेल ती आता 23 धावा. जो संघ जिंकणार आहे तो थेट फायनलमध्ये दाखल होणार आहे. 10व्या वर्षामध्ये ही स्पर्धा येत असताना अनोखे बदल घेऊन तुमच्या आमच्या भेटीला आली. खरं तर लक्ष वेधून घेणारे आकर्षक रंगीबेरंगी टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. खरं तर आपण पाहतो समस्त ग्रामस्थांचा सहभाग असणारी संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आदर्श गावाची आदर्श टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच साई श्रद्धा क्रिकेट संघ कुडे बुद्रुक यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः अनेकशे नामांकित खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गणेश लोखंडे गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला गणेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचे बॅट्समन गणेश इथे हवी ठरेल का गणेश लोखंडे वर्चस्व गाजवणार. भारतभरातली सर्वात मोठी गाव चॅम्पियन स्पर्धा आणि पहा तीच त्या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतो पाहतोय. आज खरं तर पाहिलं तर संघाचं नाव करायचंय, यासाठी 2 संघांची परिकाष्ठा इकडे पणाला लागली आहे. आज गणेश यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने थोडासा स्ट्रगल गणेश यांनी केला. गणेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड ऑन आणि डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आपल्याला पाहायला मिळेल. चक्रव्यूह इकडे रचलं गेलं, तिकडे अडकला जाईल का गणेश. विकेट हा की फॅक्टर ठरू शकतो. दोन्ही फलंदाज सेट आहेत, म्हणजे इथून धावा जमवल्या जातील. बलाढ्य धावसंख्येकडे वाटचाल केली जाईल यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत गणेश लोखंडे. बिगिट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा बॉल, इथे निर्धाव येतो. जबरदस्त गोलंदाजचं प्रात्यक्षिक. काय चेंडू इथे हाताळला, अप्रतिम कामगिरी. धावा येताना पाहायला मिळत नाहीये. धावेंचा दुष्काळ सातत्यपूर्ण इथे जाणवतो. आणि पहा दुसऱ्या बाजूने गणेश भरपूर स्ट्रगल करतात. गणेश लोखंडे या षटकामध्ये परंपरा कायम ठेवतात निर्धाव बॉलची. पुन्हा एक निर्धाव चेंडू येतो. अकुट टप्प्याचा बॉल होता, तिथे विकेट किपर चुका करताना पाहायला मिळत आहेत. पहा पुन्हा एक कॅच ड्रॉप होईल, पण तिथे धावबाद होता होता वाचले गणेश. थ्रो परफेक्ट नाहीये, गॅदर करू शकलेला नाहीये गोलंदाज. आणि त्यानंतर आपण पाहतो धावबाद होता होता वाचले गेले फलंदाज. आणि पहा एक धाव ची मात्र प्राप्त होतीये. एक धाव महत्वाची. एक धाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ठरवते तुमच्या संघाचा विजय पराजय, त्यामधला अंतर असतं एक धाव. त्यामुळे पहा इथे जोखीम घेतली जरूर, पण पहा एक धाव देखील मिळताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली. 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गणेश, पण समोर सिक्सर किंग कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. नाव आहे रोहन. कोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, तिथे बॉल खाली येताना पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला, प्रयत्नांची परिकष्टा होतीये. उंच उडी घेतली, बॉलला थांबवलं
आणि त्यानंतर आपण पाहतो संघासाठी मित्र म्हणून धावा वाचवल्या गेल्या. पुन्हा एक धाव येते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 25 धावा यावेळेस स्कोरबोर्ड होती विदाऊट लॉस. एकही फलंदाज बाद नाहीये, म्हणजे इथून आक्रमण केलं जाऊ शकतं. पण त्यासाठी आज खरं तर गणेश यांना मैदानावरती खेळावं लागेल. गणेश लोखंडे सज्ज होत आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, मुख्य पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचतो. हा अवांतर वाईट बॉल. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेबरोबरच संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते. रन स्कोरबोर्ड होते आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 26 धावा स्कोरबोर्ड होते आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, गाव चॅम्पियन लीग आपण पाहतो अर्थातच KPL. कोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेस आक्रमण. प्रॉपर टायमिंग आहे का? हो, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड ऑन मध्ये. पंचांचे दोन्ही हात वरती, म्हणजे हा येतोय सिक्सर. सहा धावा येताना पाहायला मिळतात. 6 धावांपाठोपाठ संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते. रन स्कोरबोर्ड होते आपण पाहतो आता 32 धावा. गिअर इथे बदलला. प्रयत्नांची परिकष्टा, कारण या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेचा विचार जर केला तर इथपर्यंत भरपूर खडतर प्रवास करत हे दोन संघ या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खरं जर पाहिलं तर दोन्ही संघांचा प्रवास तर खडतर राहिला आहे, पण दुसऱ्या बाजूने आपण पाहतो ही मॅच तितकीच महत्वाची. इथून फायनल दूर नाहीये, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गोलंदाज सज्ज होतील. खोलवर टप्प्याचा बॉल, प्रॉपर यॉर्कर आणि त्यानंतर बॉल बॅटला फुंकर देते. विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होतो. आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. वेगवान चेंडू इथे गणेश लोखंडे हाताळताना समोरच्या गणेशांना बीट केलं. मागच्याच बॉलवरती जरूर षटकार आला. जराही गणेश लोखंडे डगमगले नाहीये. कॉन्फिडन्स थोडाही लूज होऊ दिलेला नाहीये. आणि तर पुढील चेंडू जर पाहिला तो जो मात्र कमबॅक करणारा होता, गेला विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल्स. अप्रतिम कामगिरी. कधी गोलंदाज कधी फलंदाज बेटली इकडे रंगलं गेलंय. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा. परत एकदा विकेट करायचा. हा चेंडू पहा. परत एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षकासाठी चेस मोठी पायचा बॉल अडवला जाईल का? आणि त्यानंतर आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या लगतच चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलं. याचबरोबर पुन्हा एकदा मैदानावरती धावेंसाठी होणारी धावाधाव पडझड देखील होताना पाहायला मिळते. धडपड देखील होताना पाहायला मिळते. आणि दरम्यान मैदानावरती पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या 3 ने पुढे जात असताना षटकाची देखील मैदानावरती समाप्ती होईल. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जी मात्र लावली गेली 35 धावा विदाउट लॉस. साहिल माऊली वॉरियर्स. पहा, अंतिम षटकाकडे आपण जातो. अंतिम षटकामध्ये परिस्थिती कशी असेल? आतापर्यंत जेमतेम जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, जिथे मला वाटतं मनोहर यांनी गोलंदाजी केली, राजू यांनी गोलंदाजी केली, त्यांनी 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिल गोपाळ यांनी फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. तर दुसऱ्या बाजूनं मागचं षटक जर पाहिलं तर थोडीशी परिस्थिती बदलली गेली. त्या षटकामध्ये गणेश लोखंडे यांनी 12 धावा खर्च केल्या. तर अंतिम षटकाकडे आपण जातो. अंतिम षटक म्हटलं तर मित्रांनो, ज्यावेळेस 35 धावा आहेत. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले, 150 वर्ष राज्यकारभार करत असताना एकच तत्व अवलंबलं, तोडा फोडा आणि राज्य करा. या षटकामध्ये खरं तर फलंदाजांना तेच तत्व आता मैदानावरती अवलंबावं लागेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम कामगिरी. या ठिकाणी आपण पाहतो संघाचा नेता अर्थातच संघाचे संघ मालक गणेश गोपाळे गोलंदाजीच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी करतायत. आपल्या नावाला साजेल अशी गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाजाकडे उंची, त्याचबरोबर तुमचा फिटनेस देखील भरपूर महत्वाचा असतो. आणि पहा, इथे उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना अनिलजी गोपाळे भरपूर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील पहा, डॉट बॉलची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला गणेशांचा हा जर पाहिला तर थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. खोलवर टप्प्याचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही जुळलं. फिल्डर बॉल खाली येत आहेत, चुकी नाही होणार आणि विकेट जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला बसतो साहिल माऊली वॉरियर्स टीमला. गणेश, बॅक टू दी पवेलियन.
5 स्कोरबोर्ड होती. धावत संख्या जर पाहिली तर पहिला धक्का बसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावत संख्या 35, जेमतेम धावत संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावांचा ग्राफ कुठपर्यंत जाणार. दुसऱ्या बाजूने गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा अनिलजी गोपाळे स्ट्रायकिंग एंडला. बॅटर आपण पाहतो विलास कशा प्रकारची कामगिरी करतील. इन नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत बॉलवरती. एकदा येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. परत एकदा जर आपण विचार केला तर या बॉलवरती एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. खरं तर विलास आलेत मैदानावरती, त्यांचा रोल स्पष्ट आहे. सेट बॅटमनकडे जास्तीत जास्त स्ट्राईक सोपवण्याचा. 36 ऑन स्कोरबोर्ड. विकेट केला जातो समोरच्या दिशेनं. बॅटच्या स्लॉट मध्ये होता बॉल, त्याला पाठवलं समोरच्या प्लॉट मध्ये. रोहन यांच्या बॅट मधून येतोय सिक्सर. बेचाळीस वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आणि पहा एक बाद 42 धावा अशी धाव संख्या साहिल मावली वॉरियर्स संघाची आपल्याला पाहायला मिळते यावेळेस. आणि आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केला. क्षेत्ररक्षक दर्शक. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका होतोय रोहन यांच्या बॅट मधून. आणखीन एक नेत्र दीपक स्ट्रोक चौकार. तर धावफलकावरती धावा संख्या 46 धावा. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक छानसं वाक्य आहे, इंतजार करने वालों को सिर्फ उतना मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ जाते. इथे तुम्हाला प्रयत्न करायचे. जबरदस्त बॅटिंग. स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंग साठी जाणला जातो हा खेळाडू. सेट बॅटर आहे. आता टेनिस बॉल क्रिकेट मधला टेनिस बॉल आता रोहन यांना मैदानावरती फुटबॉल वाटतो की काय असं शंका अलीकडे येते. कारण पहा तो बराच काळ मैदानावरती उभा आहे. सलामीला आला तिथून अक्षरशः प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. आतापर्यंत मला वाटतं रोहन यांनी 3 चौकार ठोकलेत, एक षटकारही ठोकण्याचा विक्रम केला. म्हणजे विक्रमी खेळी केली आहे. भक्कम धावा संख्या उभी होती. 46 धावा स्कोरबोर्ड होती. अनिल गोपाळे सज्ज होत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल थोडीशी शफल झाली आणि त्यानंतर आपण पाहतो पंचाकडे थोडीशी दाद मागितली. आणि याचबरोबर आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव येतो. डॉट बॉलची सांगता होत असताना मैत्रीच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि याचबरोबर पैदरावरती आपण पाहू शकता इनिंग कंप्लीट होतीये. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होत असताना पहा बॅटिंग जर आपण पाहिली तर प्रथमतः जर विचार आपण केला तर धावफलकावरती 46 धावा 47 धावांचं निर्धारित 5 षटकांमध्ये PG इंडियन्स समोर लक्ष असेल. 30 चेंडू 47 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. तर पहा बॅटिंग करत असताना रोहन यांनी चांगली बॅटिंग केली. त्यानंतर गोलंदाजचा जर आपण गोलंदाजी पाहिली तर मनोहर यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. राजू यांनी त्यानंतर गोलंदाजी केली, त्यामध्ये 2 अवांतर धावा. 10 धावा त्याही षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या, पण विकेट आलेली नव्हती दुसऱ्या षटकामध्ये. तिसरं षटक आहे जेमतेम आपण पाहिलं जिथे अनिलजी गोपाळे यांनी गोलंदाजी केली, 3च धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर गणेश लोखंडे यांनी गोलंदाजी केली. तिथून परिस्थिती थोडीशी बदलली मी म्हणेन. तिथे धावा आल्या 12. आणि त्यानंतर अंतिम षटक जर आपण पाहिलं तर मला वाटतं त्या षटकामध्ये देखील भरपूर चढ उतार पाहायला मिळाला. म्हणजे जसा मला वाटतं सलीम सर शेअर्स मार्केटचा ग्राफ बदलतो ना, तसा या संपूर्ण इनिंगचा ग्राफ आपण पाहिला धावांचा, त्याचबरोबर निर्धाव चेंडूंचा आहे. आणि पहा टोटली धाव संख्या जे टार्गेट सेट केलं 46 बनवल्या. 47 धावांचं सेमी नंबर 2 मध्ये लक्ष ठेवलं. PG इंडियन्स संघासमोर टेनिस बॉल क्रिकेट आहे मित्रांनो. कुठलंही लक्ष तुम्हाला विजयाची 100% शाश्वती देणार नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर कधी काय घडेल याचा नियम नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो अक्षरशः मी जरूर नामोल्लेख करेल या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जिमी मेदगे. विशेषतः जर पाहिलं तर माणसातला देव माणूस म्हटलं तरी हरकत नाही. त्याचबरोबर आमचे DD असतील, त्याचबरोबर आपण पाहतो म्हणजे असे अनेकशे मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आज आमच्याच बरोबर किरणजी गावडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. किरणजी गावडे यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करू. पहा नामांकित संघ गाव चॅम्पियन स्पर्धा कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानावरती आपण पाहतो.
जिथे जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम रंगला गेला. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतो 10व्या वर्षामध्ये सातत्यपूर्ण ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय आकर्षक टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतो ज्या मातीनं अशा अनेकशे आठवणी पाहिल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या, ज्या मातीनं अनेकशे इतिहास पाहिले आणि ज्या मातीतून अनेकशे असंख्य खेळाडू घडले, ज्या मातीतून अक्षरशः आपण पाहतो देश सेवा करणारे असे आमचे शूरवीर घडले, अशी ही पवित्र माती. मागाशीच आपण उल्लेख केला होता मावळ मानाची मराठी माणसांची ही माती, छत्रपती शिवरायांची माती, जिथे अनेक पराक्रम घडले, अशी ही संघर्षाचे मूर्तिबंत उदाहरण ही महाराष्ट्राची माती. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम विशिष्ट उंचीवरती जात असताना पाहायचं कशा प्रकारची कामगिरी केली जाईल पुढील इनिंगमध्ये, जिथे 30 बॉल 47ची आवश्यकता. त्यासाठी सांगितलं तर मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही हसा इतकं की आनंद कमी पडेल, आयुष्यामध्ये तुम्ही जागा इतकं की आयुष्य कमी पडेल. काही मिळालं तर तो नशिबाचा भाग असतो, पण आयुष्यामध्ये प्रयत्न इतके करा की वर बसलेला आज ईश्वरालाही देणं भाग पडेल. प्रयत्नांची परी कष्टामध्ये मध्ये तुम्हाला करायची आहे, यासाठीच सांगितलं तर प्रयत्नांती परमेश्वर. पाहायचंय आज काय घडतं या मॅचमध्ये, या मॅचचं पुढील परिमार्जन काय असेल. या मॅचमध्ये भरपूर चढ उतार पाहायला मिळेल. तर 47 धावांचं लक्ष 30 बॉलमध्ये मायक्रोफोनवरती थोडासा बदल होतो. पहा मैदानावरती जर पाहिलं तरी संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. अक्षरशः भारतभर नव्हे भारताच्या बाहेरही स्पर्धा पाहिली जाऊ शकते. अनेकशे मान्यवर ऑनलाईन आम्हाला GTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. मला वाटतं बरेचसे क्रीडा रसिक नवीन या चॅनलवरती आहेत. त्या क्रीडा रसिकांना मी विनंती करतो, GTC लाईव्हवरती जर आपण नवीन असाल, इथून पुढच्या कालखंडामध्ये अनेकशा मोठमोठ्या स्पर्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या आमच्या भेटीला येतात. त्यामुळे मी लगेच विनंती करतो, जे क्रीडा रसिक आमच्या GTC लाईव्हवरती ऑनलाईन जोडले गेलेत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून, लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला या चॅनलला विसरू नका. मायक्रोफोनवरती थोडासा बदल होतो आणि मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे मुख्य समालोचक जे मात्र पुन्हा एकदा जोडले जातात, प्रवीण सरांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. पाहायचंय 30 बॉल 47 धावांची आवश्यकता आणि भरपूर चांगली स्कोर रायटिंग आमचे निलेश सर सातत्यानं दरवर्षीप्रमाणे करताना पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगले अपडेट्स ऑफलाईन स्कोरर आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल. तुर्तास दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेतून राजा घेतो, समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. शुभ दुपार. थँक्यू विजय सर. एक सुंदर समालोचन तुमच्या वाणीतनं या ठिकाणी ऐकायला भेटलं, त्याबद्दल समस्त ग्रामस्थ कुडे प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन होतंय, रविदादा मेदगे, राजूदादा मेदगे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत. पोलादी निर्धार अमुचा असूर बाळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या रणसंग्रामाला विजया वाचून अर्थ नसे. उडू देत किती उडू दे रक्ताच्या चिंधड्या, वाहू देत किती वाहू दे रक्ताचे पाठ, माये तुला दाखवू स्वातंत्र्याची वाट. हौतात्म्यांना क्रांतिकारकांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सेकंड इनिंगला इकडे सुरुवात झालेली आहे. सेमीफायनल 2ची मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. एका बाजूने साहिल माऊली क्रिकेट क्लब कुडे बुद्रुक, त्यांच्या विरोधामध्ये आपण PG इंडियन्स ह्या टीमला देखील पाहतोय. संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून 192 देशांमध्ये आपण लाईव्ह दाखवतोय. एक दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटतंय. गुण लेखक देखील चांगलं कामकाज करतायत, चांगलं अपडेटिंग आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत, त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत. तिनेही ऑफिशियली पंचांना मनापासून मी धन्यवाद देईल, ज्यांचं समालोचन दिवस क्रमांक 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये आपण ऐकतोय. प्रशांतजी गायकवाड यांना देखील मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी या आधीच्या इनिंगमध्ये ज्यांच्या समालोचनातून तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुक्त केलं, विजयजी केदारी, त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर तब्बल 3 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 3 धाबा धावफलकावरती. टेनिस बॉल विश्वातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा, खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील पश्चिम भागाला बिलॉंग करणारी, विशेषतः वाशेरे नायफड जिल्हा परिषद गटाला बिलॉंग करणारी, वेस्टर्न क्रिकेट असोसिएशनला बिलॉंग करणारी, परंतु गाव पातळीवरची एक सर्वात मोठी दिग्गज क्रिकेटची स्पर्धा कुडे बुद्रुक प्रीमियर लीग आपण मैदानावरती पाहतोय.
सुंदर फटका देखील घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतील, अंदाज येऊ शकला नाही. कॉल मिस कॉल अंदाज येणं क्रिकेटच्या मैदानावरती फार गरजेचं आहे, कारण तिकडे बॅकअप देखील सुरेख झालेला आहे. एकानं चुकी केली, दुसऱ्यानं चांगला कॉल दिला, बॅकअप देखील तिथे चांगला दिला. चेंडू पुन्हा खेळपट्टीवरती फेकला. 2 धावा धावपल्लिकावरती, 5 धावा धावपल्लिकावरती आहेत. 2 सलामीचे बॅटर, एका बाजूने आपण विशाल आणि त्यांच्या जोडीला गणेश यांना देखील खेळपट्टीवरती पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये 40+ चे गोलंदाज आहेत. आक्रमण जडवलंय, लॉंग लेग फाईन लेगला चेंडूला पाठवलंय सीमा भार. कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचा देखला चौकार. 4 धावा. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे परफेक्ट मिडल केलं ह्या चेंडूला, परंतु मैच टाइम स्ट्रोक इथे पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. फलंदाज ह्या चेंडूवरती फैल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावयास कोणी, तुम्ही वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे. या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जिंकल्याशिवाय राहू नका. प्रयत्न आणि प्रयत्न, इथे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत मित्रांनो. सागराचे पाणी कधी आटणार नाही. लाख जन्मच काय, कोट्यावधी जन्म झाले विजय सर, तरी हा क्रिकेटचा नाद सुटणार नाही. देखणं टेनिस क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं जे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 ला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा देखना सोहळा, याची देही याची डोळा. यावेळेस इथे जर पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्डला हा चेंडू जाऊन पोहोचेल. तिकडे त्या चेंडूवरती 2 धावा ज्या मात्र 22च्या रूपामध्ये कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक वाढेल. साहिल माऊली ही टीम जर इथे सेमीफायनल 2 मध्ये जिंकली आणि मेगा फायनल ग्रँड फिनाली साठी जर पोहोचली तर पारितोषिक आलेलं आहे. माननीय श्री दौलतदादा बांगर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 11 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं जे संपलेलं आहे, दुसऱ्या षटकाला देखील मात्र मैदानावरती सुरुवात होईल. विजय सर, 11 अंक हा संघर्षाचा अंक आहे, कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल भारतीय टीमला पहिला विश्वचषक भारतीय टीमनं केव्हा जिंकला? 1983 ला कपिल देव सरांच्या नेतृत्वाखाली. आणि दुसरा केव्हा जिंकला? 2011 ला MS धोनीच्या नेतृत्वाखाली. मधला अंतर किती होतं? 28 वर्ष संघर्ष करावा लागला होता. म्हणजे दुसरा जेव्हा जिंकला तेव्हा मात्र साल होतं 2011. शेवटचा अंक असतो 11. धावफलकावरती धाबा देखील आहेत. इथे 11 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजच्या मार्कवरती तयार असतील. विलास यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहोत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा बाउन्सर चेंडू होता. इथे बॅकवर्डला काय घडलंय?
ग्राउंड अपील जे आहे ना ते जोरदार केलं जाते. अपील करणं देखील खूप महत्वाचं आहे. आता दोन्ही पंच एकत्रित येतील आणि थोडस डिस्कस करतील, चर्चा करतील आणि त्यावरती योग्य तो निर्णय दिला जाईल. कारण एक महत्वपूर्ण मॅच आहे सेमीफायनल 2. जो या मॅच मध्ये जिंकणार आहे तो मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाली घेणार आहे. माननीय श्री रविदादा मेदगे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. अतिथी देव भव. आकाशाच्या पाण्यानं ओली झाली धरती, आकाशाच्या पाण्यानं ओली झाली धरती, तुम्हीच आहात खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती. अशा मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक मनापासून स्वागत. डाऊटफुल डिसिजन आहे तिथे मात्र थोडंसं चेक केलं जाईल, चर्चा विनिमय त्याच्यावरती केला जाईल आणि तदनंतर डिसिजन इथे तुमच्यापर्यंत कळवला जाईल. काय असेल अंपायर सर डिसिजन तुमचा? आणि इथे फलंदाज ह्या चेंडूवरती होतोय बाद. विकेटचं पतन. राजू दादा मेदगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील आता मैदानावरती दाखल होतील. अनिल गोपाळे यांना देखील आपण खेळपट्टीवरती पाहणार आहोत. एका बाजूने अनिल गोपाळे, दुसऱ्या बाजूने आपण राजू मेदगे यांना देखील पाहणार आहोत. दोन फलंदाज बाद. धावफलकावरती धावा तब्बल 11 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 47 धावांचा पाठलाग चालू आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, जोपर्यंत या इनिंगचा शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत तुम्ही आम्ही बसलेले कोणीही सांगू शकत नाही कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल. कारण क्रिकेटचं भविष्य सांगणारा देव ज्योतिष अजून कोण जन्माला आलेला नाही आणि येणार देखील नाही. पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार असेल. मुख्य पंतांच्या डाव्या बाजूनं राईट हँड ओव्हर दी विकेट. सुंदर फटका देखील इथे खेळून काढलाय. स्क्वेअर लेग झोनच्या तिकडे डोक्यावरनं चेंडू फरार होईल. तिकडे काय डिसिजन येईल ते मात्र आता चेक केलं जाईल. षटकार. सुंदर षटकार देखील आपण पाहिला. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 17 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती 17 बोले तो खतरा. परंतु आता खतरा कोणत्या टीमला असणार? बॅटिंग टीमला की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला? बॅटवरती पुन्हा चेंडू घेतलाय, फक्त दिशा दिली. लाईन से भटके तो मिलेंगे फटके. चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग लेग फाईन लेगला. सीमा भार 4 धाबेसाठी. गावचं देखणं टेनिस क्रिकेट इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला भेटतंय. अत्यंत खडतर परिस्थितीवरती मात करत घडलेले हे सर्व खेळाडू आहेत. आणि आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना सर आपल्याला परिस्थिती देखील खूप कारणीभूत ठरत असते. परिस्थिती नावाची चादर एवढी विचित्र असते ना, एकदा का ती पायावरती घेतली ना तर वरती तोंड उघडं पडतं आणि खाली वरती जर तोंडावरती जर ती चादर घेतली ना तर खाली पाय उघडे पडतात. आणि इथे काय झाले,
कबर पॉइंटला सुंदर झेल देखील मात्र मैदानावरती टिपलाय. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. विकेटचं पतन. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, यापुढे प्रश्नचिन्ह कायम असेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पीजी इंडियन सी टीम इथे जाऊन पोहोचते चेसिंग मध्ये बॅटिंग करताना 21 या अंकावरती. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. शुभम कामते. मूर्ती लहान, कीर्ती महान, छोटा पॅक बडा धमाका. इथे या उक्तीप्रमाणे तो बॅटिंग करणार काय हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील. टेनिस बॉल विश्वातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामीण भागाला बिलॉंग करणारी कुडे बुद्रुक प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 ला सुरुवात झाली. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याचं पूजन झालं आणि तदनंतर आज काय तिसऱ्या दिवसामध्ये अंतिम चरणाकडे झुकताना आपण या स्पर्धेला पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण विलास यांना देखील पाहतोय. ऑन स्ट्राईकला इथे बॅटिंगच्या मार्कवरती शुभम कामते इथे तयार. हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका खेळलाय. चेंडू हवेत आणि चुकी झाली. झेल ड्रॉप झालेला आहे. या चुकांना क्रिकेटच्या मैदानावरती माफी नाही. आता जगातील एकमेव असं कोर्ट जिथे तुम्हाला सर्व गुन्हे माफ असतात. अटकपूर्व जामीन तिथे भेटत असतो. अर्थातच तुम्ही आईच्या छताखाली मातृछायेखाली कितीही चुका करा तिथे मात्र तुमच्या सर्व चुकांना माफी असते. असं जगातील एकमेवच कोर्ट आहे. परंतु बाकी इतरत्र तुम्ही कितीही चुका करा, मग ते क्रिकेटचं मैदान असो, सामाजिक स्थिती असो, कुठेही चुका करा, त्या चुकांची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागते. इथे चुकी झाली, झेल ड्रॉप झालाय आणि जीवदान मिळाल्यानंतर हा सुंदर फटका. वारंवार चुका. 2 धावा तिकडे मात्र कंप्लीट केल्या जातील. आणि इथे काय, इथे मात्र आपल्या घरट्यामध्ये फलंदाज सुखरूप असणार आहे. आताच्या 2 धाबा आणि 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर तब्बल 25 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती षटक संपतायत 2 षटकांची समाप्ती बनवल्या गेल्या 25 धाबा. समीकरण काय येतंय आता? 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये 22 धाबांची गरज. ऐकूयात एका सुमधुर संगीताला. ने करावे लागतील. मंजिल मिले ना मिले ये तो मुकब्बर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकब्बर की बात है, पर कोशिश भी ना करे तो मैदान के अंदर दिनेश सर बहुत गलत बात है. प्रयत्न इथे मात्र मैदानावरती करावे लागतील. जिंकायचं असेल तर प्रयत्न, संघर्ष, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, कॉन्फिडन्स, नजाकत, कल्पकता या सर्व गोष्टी इथे पानाला लावाव्या लागतील. आता दोन्ही संघांनी इथे देव पाण्यात ठेवले असतील, कारण ही मॅच महत्वपूर्ण आहे. कारण इथे जो जिंकणार आहे तो मात्र कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 10व्या पर्वाची मेगा फायनल ग्रँड फिनाली खेळणार आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार? लहरों से डरकर नौका कभी पार न होती, लहरों से डरकर नौका कभी पार न होती, और कोशिश करने वालों की दिनेश सर कभी हार न होती. प्रयत्न आणि प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी. 25 धावा धावफलकावरती.
धावफलकावरती धाबा तब्बल 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील आता 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती फिरकीचा जादूगार कोडेगावाला बिलॉंग करणारा आणि ज्यानं साहिल माऊली या संघासाठी या पर्वामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. रोहन यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती बांधणार आहोत. तर बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर देखील तयार आहेत. राजू दुसऱ्या बाजूने शुभम यांना देखील पाहतोय. धावफलकावरती धाबा स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 25 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती रिव्हर्स अटॅक पद्धतीने हा फटका देखील मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. तिकडे बाकवटला नजाकत बडा कल्पकता हो गई गलती हो गई बोल. चेंडू सीमा पार 4 धाबेसाठी चौकार. बाईच्या रूपामध्ये या 4 धाबा आलेल्या आहेत. अर्थातच 4 धाबेने देखील मात्र मैदानावरती बाडेल. धावफलकावरती धाबा तब्बल 29 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती इथे पुन्हा एकदा इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विश्रांतीसाठी चाललाय. कुठलीही धाव तिथे येणार नाही. धावफलकावरती धाबा स्थिर आहेत. 29 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती यावेळेस इथे रडार मध्ये चेंडू आलाय. आए हो तो स्वागत नाही करोगे हमारा. रोहन यांचं स्वागत कशाने केलंय तर चौकारानं स्वागत केलंय. 4 धाबा. 4 धाबेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा जर पाहिला तर तब्बल 33 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती आहेत. कोण जिंकेल ही मॅच विजयाचं बिगुल इथे कोण वाजवणार ह्या मॅच मध्ये कारण सेमीफायनल 2 ची मॅच आहे. यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये आपण मेगा फायनल ग्रँड फिनाली देखील खेळणार आहोत. याच साठी केला होता अट्टहास वावा शेवटचा दिस गोड. अंतिम मॅच यानंतरच्या मॅच नंतर आपण खेळणार आहोत. यावेळेस इथे मात्र पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु गलीमध्ये हा चेंडू जाऊन पोहोचेल. फक्त त्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 34 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती 34 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मार्गस्थ आहे. 3ऱ्या क्रमांकाचं आपण रोहन यांना देखील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. मुख्य पंच सलीम सरांच्या उजव्या बाजूने ते गोलंदाजी करतायत. टेनिस क्रिकेटचा प्रचंड दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एक सुसज्ज चांगलं मैदान देखील आपण इथे पाहतोय. कुठे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये आकर्षक मंडप व्यवस्था. ऑफिशियली पंच 2 ते 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवतोय. आकर्षक कॉमेंटेटर आकर्षक अंपायर म्हणजे या स्पर्धेमध्ये मित्रांनो काय कमी आहे काहीच नाही. आकर्षक जर्सी देखील प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती पाहतोय. रंगबिरंगी कपड्यांमध्ये आपण हा क्रिकेटचा खेळ पाहतोय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती संपलं जाईल. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा 34 धावा. इक्वेशन काय आले आता लेखनिक आमच्यापर्यंत कळवतील. 12 बॉल शिल्लक. सकाळच्या सत्रामध्ये हलकीशी थंडी देखील आपण दिनेश सर अलीकडे पाहतो परंतु दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचे चटके देखील लागत आहेत आणि चटके लागल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटर चांगले फटके देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. म्हणजे जबरदस्त आयोजन नियोजन म्हणजे ऊन सावलीच्या खेळा आणि आंब्याच्या झाडाला डायरेक्ट फळे येतात का आंबे येतात का नाही ना. त्यासाठी 5 ते 10 वर्ष त्याचं पालन पोषण करावं लागतं. खतपाणी त्याला घालावं लागतं. त्याची निगा घ्यावी लागते आणि तदनंतर त्याला आंबे येतात. अगदी या स्पर्धेचं देखील तसंच आहे. सुरुवातीला तोडक्या मोडक्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा उभी केली परंतु आज खऱ्या अर्थानं सुसज्ज नियोजन देखील आपण या स्पर्धेचं पाहतोय. आयोजकांना मी धन्यवाद देईल. 10व्या पर्वामध्ये प्रवेश करणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. यावेळेस इथे बॅटवरती चेंडू घेतलाय. परफेक्ट मिडल केलंय चेंडूला. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. हा तोफेचा गोळा. 6 धाबा.
40 धावा ज्या मात्र धावपलिकावरती आहेत. मी आतापर्यंत तुम्हाला 3 दिवसामध्ये बऱ्याच वेळा सचिन रमेश तेंडुलकर यांचा इतिहास देखील सांगितला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने अजून एक आगळा वेगळा इतिहास तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करेल. आता सचिन रमेश तेंडुलकर यांच्या आवडतीचं अक्षर कोणतं माहिती आहे की तुम्हाला? कोणतं आहे? ए. आणि तर ते एच का? त्याला देखील खूप महत्त्व आहे. त्याचे देखील सविस्तर उदाहरण मी तुम्हाला सांगेल. ए फॉर अंजली मेहता हे त्याच्या बायकोचं नाव, म्हणजे सचिन रमेश तेंडुलकरच्या बायकोचं नाव काय? अंजली मेहता. ए फॉर अर्जुन तेंडुलकर, मुलाचं नाव काय? अर्जुन तेंडुलकर. ए फॉर अपनालय, सचिन रमेश तेंडुलकर जे अनाथ आश्रम चालवतो ना, त्याचं नाव आहे अपनालय. आणि सचिन रमेश तेंडुलकरच्या आवडतीचा खेळाडू कोण? अजित आगरकर. आणि सचिन रमेश तेंडुलकर यांच्या गुरुचं नाव काय? रमाकांत आचरेकर सर. सुरुवात कशाने होते? ए ने. म्हणजे ए हे अक्षर सचिन रमेश तेंडुलकर यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, लकी आहे. हा एक आगळा वेगळा इतिहास होता. आणि कारण क्रिकेटशी रिलेटिव्ह हे नातं आहे, त्यामुळेच मी सांगण्याचा प्रयत्न केला. धावपलिकावरती धाबा तब्बल 43 धाबा धावपलिकावरती. अजून विजयासाठी तब्बल 4 धावांची गरज. यावेळेस इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू तिथे मात्र मैदानावरती डॉट आलेला आहे. धावपलिकावरती धावपलक स्थिर आहे. संत आणि शांत पद्धतीने आपण मैदानावरती मॅच पाहतोय. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि डोंगराळ प्रदेशामध्ये ही स्पर्धा संपन्न होती 10व्या पर्वामध्ये. यावेळेस इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिलेली आहे. तिकडे थोडंसं क्षेत्ररक्षण ड्रॉप होताना आपण पाहिलं, परंतु 2 धाबा त्या चेंडूवरती कंप्लीट होणार आहे. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरगार्डवरती धाबा तब्बल 46 धावा. 2 नाही तर इथे 3 आलेले आहेत. फक्त आणि फक्त अजून एका धावेची गरज. सामना इक्वल स्थितीमध्ये, अर्थातच बरोबरी सुटलेला आहे. आणि जर ही मॅच इथे टाय होतीये ना, तर इथे सुपर डुपर होर आपण खेळणार आहोत. कारण हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 10 वर्ष आपण अखंड हा सप्ताह, अर्थातच 10 दिवसांचा सप्ताह, अर्थातच 10 वर्ष चालू असलेला हा सप्ताह देखील आपण मैदानावरती पाहतोय. 10 दिवस म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक वर्षी 3-3 दिवस हा सप्ताह असतो. एकूणच असा आपण 10 वर्ष हा सप्ताह पाहतोय. विकेटचं पतन देखील आपण पाहिलंय. नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील आता खेळपट्टीवरती दाखल होणार आहेत. समीकरण इक्वेशन आता काय येईल? 6 बॉल आणि 1 धाब्याची गरज. नवीन फलंदाज धनंजय मैदानावरती दाखल होतील. एका बाजूने धनंजय, दुसऱ्या बाजूने आपण बॅटर शुभम कामते यांना देखील पाहणार आहोत. योगेश धंद्रे वायडी यांना गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहोत. 6 बॉल 1 धाब्याची गरज. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार? जर योगेश धंद्रेनं हा सामना जिंकून दिला तर निलेश बांगर, अष्टपैलू खेळाडू, लेजेंड खेळाडू कोडे बुद्रुक यांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज योगेशसाठी देखील असणार आहे. 6 बॉल 1 धाब्याची गरज. जाळं विणलं जात आहे. कोण जिंकणार, विजयाचं बिगुल कोण वाजवणार, हे पाहणं फार गरजेचं राहील मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ वाचवा, वेळ. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये तुम्ही खेळ चांगला करता, बॅटिंग चांगली करता, गोलंदाजी चांगली करता, बॉलिंग चांगली करता, क्षेत्ररक्षण अप्रतिम करता, परंतु त्याला तुम्ही वेळेची जोड द्या, तुमचं क्रिकेट अधिक सुंदर होईल. यावेळेस इथे गल्लीमध्ये बॅकवर्ड पॉइंटला टिपला झेल. टेकन, व्हेरी गुड कॅच. फलंदाज या चेंडूवरती बाद.
संतोष गावडेनं जो आताचा झेल टिपला ना त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे किरण गावडे यांच्याकडनं 200 रुपयांचं. मॅच संपल्यानंतर संतोषांना विनंती असेल तुम्ही या व्यासपीठाजवळ यायचे आणि तुमचं पारितोषिक इथनं घेऊन जायचंय किरण भाऊ यांच्याकडनं. जर योगेश धंद्रेनं जर ही मॅच जिंकून दिली साहिल माऊली या टीमला तर कुडेगावचे प्रसिद्ध उद्योजक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहण्यासाठी त्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे. भाऊ कामथे यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजाला असणार आहे सामना जिंकून दिला तर. आणि इथे काय झाले भाऊसाहेबांचं स्वप्न